नमस्कार, मी आर्किटेक्ट संदीप जोशी, डायरेक्टर प्रोम ग्रुप. बिहाइंड द सीन्स, पडद्यामागच्या गोष्टी. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की आता प्लॉटवरती आपल्याला बंगला बांधायचा आहे, तर त्याच्यासाठी आवश्यक असणारी सगळी ड्रॉइंग पण तयार झाली आहेत आणि आता त्या बंगल्याचं जे स्ट्रक्चर आहे ते त्या प्लॉटमध्ये बसवण्याचं जे महत्त्वाचं काम आहे, म्हणजे बाजूच्या जे ओपन स्पेसेस असतात त्या सोडून, तर तेही पूर्ण झालेलं आहे. आणि आता तुम्हाला इथे दिसेल की ही साईड पट्टी पूर्ण मारून झालेली आहे, साईड पट्टी मारलेली आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला हे खड्डे पण खणलेले दिसतील. आता हा साईड पट्टी काय प्रकार आहे, तर पहिलं म्हणजे आपलं हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर आरसीसी स्ट्रक्चर आहे आणि आरसीसी स्ट्रक्चरची जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला पहिलं त्याचं सेंटर लाईन ड्रॉइंग तयार होतं. सेंटर लाईन ड्रॉइंग म्हणजे त्याच्यामध्ये जे कॉलम्स असतात त्या प्रत्येक कॉलमचा सेंटर हा मार्क केला जातो आणि त्याचे जे डिस्टन्सेस असतात, दोन कॉलममधलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स, त्याप्रमाणे ते ड्रॉइंग तयार होतं. आणि आता ही जी साईड पट्टी म्हणजे साधारणपणे जी बिल्डिंगची जी आउटर लाईन आहे, त्या आउटर लाईनच्या साधारण 4 फूट ते 5 फूट सगळ्या बाजूनी बाहेर अशी पट्टी जी आहे, ही पट्टी एका लेव्हलला मारली जाते. म्हणजे तुम्हाला ते दिसेल की इकडची जी बाजू आहे, या बाजूला ही पट्टी अगदी जस्ट जमिनीपासून 1.5-2 फुटावरती आहे, तर तिकडच्या त्या कोपऱ्यामध्ये जवळजवळ तेच 3.5-4 सव्वा-4 फुटाच्या उंचीवरती आहे, म्हणजे तिकडच्या ग्राउंड लेवलच्या. ही जी साईड पट्टी आहे ही लेव्हलला आता फिक्स केलेली आणि आता त्याच्यावरती जे ह्या प्लॅनचं म्हणजे सेंटर लाईन प्लॅनचे जे काही कॉलमचे सेंटर्स होते, त्या सेंटर्स हे सगळे त्या डिस्टन्सेस प्रमाणे ह्या चारही पट्ट्यांवरती ते मार्क करून झाले. त्या ठिकाणी एक खिळा मारलेला आहे आणि जसं डिस्टन्स हे डाव्या बाजूच्या पट्टीवर आहे तसंच ते उजव्या बाजूच्या पट्टीवरही सेम डिस्टन्स आहे. आता इथे तुम्ही बघाल की आता ही एक दोरी लावलेली, अशी दोरी लावली आणि दुसरी अशी, म्हणजे ही क्रॉसमध्ये आहे. याला ना साईडवरच्या भाषेत लाईन दोरी म्हटलं जातं. आता ही जी दोरी आहे, या दोन दोऱ्या ज्या ठिकाणी एकमेकांना बायसेक्ट होतात, तो जो पॉईंट आहे, तो पॉईंट हा तिकडच्या पर्टिक्युलरली कॉलमचा सेंटर आहे. म्हणजे तिथून मग ओळंबा टाकून तो खाली बरोबर कॉलमचा सेंटर खाली जमिनीवर घेतला जातो आणि मग त्या सेंटरच्या भोवती त्या कॉलमचं फुटिंग आणि नंतर तो कॉलम हा असा त्या ठिकाणी तो उभा केला जातो. असे प्रत्येक म्हणजे तुम्ही बघितलं तर साधारणपणे या बंगल्यासाठी आवश्यक असणारे जेवढे कॉलम्स आहेत, जे डिझाईनमध्ये आहेत, ते सगळ्या कॉलमचे खड्डे आता इथे मारून झालेले आहेत आणि त्या खड्ड्यांच्या अनुषंगाने ते जे कॉलम्स आहेत, ते कॉलम्स पण काही ठिकाणी आता उभे राहिलेले आहेत. आता इथे जर तुम्ही बघाल तिथे तुमच्या लक्षात येईल की हे जे पहिले खड्डे जे आहेत, हे साधारणपणे 4 ते 5 फुटाच्या दरम्यान, म्हणजे 4 ते 5 फूट खोलीला खड्डे आहेत. म्हणजे हे जे खड्डे मारताना पहिल्यांदा आमचं काय आम्ही करतो, या भागामधली सॉइल बेरिंग कॅपॅसिटी, म्हणजे जी मातीचं वजन घेण्याची जी क्षमता असते, ही पहिल्यांदा चेक केली जाते आणि त्यानुसार मग ते खड्डे किती असले पाहिजेत फुटिंगसाठी याचं एक गणित केलं जातं. आता ज्या ठिकाणी खाली खूप दगड आहे, म्हणजे ज्याला म्हणतो मोठे दगड आहेत की जे तोडणं पण शक्य नाही, तर मग अशा ठिकाणी जर समजा तुम्हाला 2.5-3 फुटाची जरी फुटिंगसाठी उंची मिळाली तरी चालते. पण ज्या ठिकाणी तुमची जी जमीन असेल त्या ठिकाणी हाड मुरूम मिळेपर्यंत, पण साधारणपणे तो इकडच्या भागामध्ये बघितलं तर 3-3.5 फुटावरती तो मिळतो. त्याच्यामुळे साधारण 4 ते 5 फुटाच्या पर्यंत आपण हा खड्डा खणतो आणि तेवढा फुटिंगसाठी हा खड्डा आपलं ग्राउंड प्लस 1चं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी सफिशियंट आहे. आता इथे जे तुम्हाला दिसतात हे 2 कॉलम उभे केलेले आहेत. पहिल्यांदा तो आता खड्ड्याची ती खोलून झाला की त्या ठिकाणी तो सेंटर झाला. सेंटर मार्क आधी पहिल्यांदा करण्याच्या अगोदर खाली पीसीसी केलं जातं, म्हणजे ज्याला आपण प्लेन सिमेंट कॉन्क्रीट म्हणतो. आणि मग पीसीसी केल्यानंतर त्याच्यावरती तो लाईन दोरीप्रमाणे त्या खड्डा कॉलमचा सेंटर मार्क करून त्याच्या खालती भोवती खालती तुम्हाला एक जाळी दिसेल, ज्याला पीसीसीच्या वरती फुटिंगची जी जाळी आहे आणि त्याच्यावरती मग सेंटरला हा बरोबर कॉलम उभा केलेला आहे, जे स्टील स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. आता हा खालचा पहिले भाग भरला जाईल ड्रॉइंगमध्ये जे त्याचं डायमेन्शन्स दिलेले असतील त्याप्रमाणे, आणि नंतर मग या कॉलमच्या भोवती त्याचं फॉर्मवर्क केलं जाईल, जे आपण तुम्ही बघत की त्याला शटरिंग म्हटलं जातं. ते शटरिंग त्याच्या भोवती करून मग त्याच्यामध्ये कॉलम्स हे कास्ट केले जातील. तर असे हे जे सगळे कॉलम्स आहेत, म्हणजे ह्या बंगल्यासाठी आवश्यक असणारे जे काही 12-13 कॉलम्स आहेत, हे कॉलम त्याचं फुटिंग भरलं जातं. फुटिंग भरल्यानंतर मग ते कॉलम जे आहेत ते जमिनीच्या वरपर्यंत येतात. आता हे झाल्यानंतर काय, आता जर तुम्ही इथे बघितलं तर हे तुम्हाला जे कॉलम दिसतात हे 3 कॉलम असे सरळ रांगेत आहेत. ही बाहेरची बाजू आहे बंगल्याची, म्हणजे ही बांगल्याची बाहेरची बाजू आणि तुम्हाला जी दिसते साईड पट्टी, आणि त्याच्यानंतरही हा प्लॉट पुढे आहे, म्हणजे
त्या साईडला रस्ता आहे, म्हणजे रस्त्यापासून हा जो बंगला आहे हा कमीत कमी 3 मीटर अंतरावर लागतो, 10 फूट अंतरावर लागतो. त्याप्रमाणे ते डिस्टन्स मार्क करून हा जो बंगला आहे या बंगल्याचं काम चालू आहे. आता हे जेव्हा सगळे कॉलम्स पूर्ण होतील त्यानंतर पुढे काय असेल तर हे कॉलम पूर्ण झाल्यानंतर मग ही जी एक्सटर्नल लाईन आहे त्या लाईन प्रमाणे म्हणजे कॉलमच्या रांगेमध्ये त्या ठिकाणी चिऱ्याचं बांधकाम केलं जाईल अगदी खालपासून ते वरपर्यंत. आणि मग हे जे सगळे कॉलम आहेत हे आता कसं आहे की पिलर्स असे स्वतंत्ररित्या असे उभे आहेत, पण तसं नाही झालं तर प्रत्येक कॉलम्सना बांधी लागते. आणि ते जे बांधी म्हणजे खालच्या बाजूचे ज्याला आपण बीम्स म्हणतो, तर खालच्या लेवलला ज्याला प्लिन बीम्स म्हणतात ते प्लिन बीम पर्यंत म्हणजे त्याची एक लेव्हल असते. आता ती लेव्हल जी ठरवली जाते तेवढं डिटेलिंग तुम्हाला सांगण्याची तशी आवश्यकता नाही आहे, कारण दॅट इज अ टेक्निकल पार्ट. पण तरी सुद्धा ते जे बीम असतात त्या बीमच्या लेव्हलपर्यंत खाली पूर्ण चिऱ्याचं बांधकाम होईल. आणि मग चिऱ्याचं बांधकाम झाल्यानंतर मग त्याच्यावरती प्लिन बीम होईल. ते आपण पुढच्या भागात बघू की कशा पद्धतीने ते बांधकाम झालेलं असेल आणि मग त्याच्यानंतर मग आतले खड्डे त्याचं जे फिलिंग असतं त्याच्यामध्ये आतमध्ये जो भरावा टाकला जातो तो कशा पद्धतीने केला जातो हे आपल्याला त्यावेळेला बघायला मिळेल. पण आत्ता जे तुम्हाला बघायला मिळतं अगदी जी जस्ट ज्याला म्हणतो ना आपण की त्या बंगल्याच्या बांधकामाची ही सुरुवात आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्या बंगल्याचा पाया, त्या पाया भरणी त्याला आपण म्हणतो ती पाया भरणी आता सुरू आहे. RCC स्ट्रक्चर प्रमाणे कॉलम फुटिंग आणि फुटिंग नंतर त्याच्यानंतर वरती पुढे आलेले कॉलम्स प्लेन बीम्स आणि त्याच्यानंतर मग पूर्ण पाया प्लेन. त्याही गोष्टी आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. पण आत्ता तुमच्यासाठी बंगल्याची झालेली ही सुरुवात हे दाखवण्याचा हा आम्ही केलेला प्रयत्न आहे. धन्यवाद.